व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित सावरकर प्रेमी, सावरकर अभ्यासक, सावरकरांनी दाखवलेल्या दिशेने मार्गातिक्रमण आयुष्याच्या करणाऱ्या सर्व श्रोते हो, हे माझं होम पिच आहे. फर्गसन महाविद्यालयामध्येच शिकलेलो आहे आणि रंगकर्मी असल्यामुळे ॲम्फी थिएटर आणि आमचं एक खूप जिव्हाळ्याचं नातं असतं. त्यामुळे इथं आल्यापासून मी बोलायचं काय याचा विचार करत असताना सारखा नॉस्टेल्जियामध्ये होत होतो की इथेच नाटकात काम केलेलं, दिग्दर्शन केलेलं, लेखन केलेलं आणि कुठेतरी हा अभिमान की इथेच सावरकरांनी ऑथेल्लो सादर केला होता. फर्गसन महाविद्यालयामध्ये त्यांच्या नाट्यसंघाला सावरकर क्लब असं म्हणायचे आणि त्यात त्यांनी ऑथेल्लोचं सादरीकरण केलेलं होतं. कुठली भूमिका केली होती हे इतिहासाला ज्ञात नाही आहे, पण नक्कीच सावरकरांकडे बघता आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघता आणि वक्तृत्व ऐकता त्यांनी बहुधा प्रमुख भूमिकाच केलेली असावी. तर तो एक अभिमान की आपण त्यातल्या एक म्हणजे सूर्याच्या किरणांमधला एक किरण पकडायचा आपण प्रयत्न करतो आहोत. हा आनंद, हा अभिमान. स्पर्धेबद्दल मला एक खूप महत्त्वाचं अभिनंदनीय गोष्ट अशी सांगायची की गेल्या वर्षीचे विजेते, त्याच्या आधीच्या वर्षीचे विजेते हे पुन्हा पुढच्या वर्षी उतरतात. हे फार महत्त्वाचं असतं. बनचुके नाही बनत, नाही का. आता आपण विजेते झालो, आपण हे झालो, पण तरीही ते पुन्हा पुढच्या वर्षी उतरतात, नवा विषय घेतात, सावरकरांच्या बद्दलच्या त्या विषयाचा अभ्यास करतात आणि स्पर्धक म्हणून येतात. आणि कदाचित मागच्या वेळच्या विजेत्यांना यावेळेला उत्तेजनार्थ मिळत असेल, द्वितीय मिळत असेल, अशा पद्धतीने काहीही होऊ शकत असेल, तरीही ते त्या ओढीने उतरतात. महत्त्व सावरकर विचारांचा अभ्यास करणं हे हा मूळ हेतू असलेल्या या स्पर्धेचं हे महत्त्व त्यांनी पुरेपूर जाणलं आहे. त्यासाठी सर्व स्पर्धकांचं मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की अशा पद्धतीच्या विचारांचा धागा पकडून ते काम करत आहेत. मी तसा प्रचलित अर्थी वक्तृत्वामध्ये वाखाणलेला वगैरे नाही. म्हणजे उभं राहिल्या अध्यक्ष महोदय आणि समोर जमलेल्या श्रोते हो, आजचा माझा विषय असा आहे आणि तो 7 मिनिटात संपवायचा आहे असं मला करता येत नाही. गोष्टी वेल्हाळ, सावरकरांचं चरित्र अशा पद्धतीने सांगावं, काही विचार मांडावा अशा हेतूनी बोलत गेलो. अंगभूत अभिनयाचे काही गुण असल्यामुळे वक्ता बनलो. 1966 साली या वेळेपासून सावरकरांना घरघर सुरू झाली होती. आजच्या दिवशी 1966 साली साधारण या वेळेला सावरकरांना घरघर सुरू झाली, कारण त्यांनी 3 दिवस आधीपासून संपूर्ण सगळंच बंद केलं होतं. पाणीही त्यांनी माझ्या मते 22 फेब्रुवारीपासून बंद केलं होतं आणि ते ग्लानीत गेले होते आदल्या दिवशीपासून, 25 तारखेच्या संध्याकाळपासून. तोपर्यंत ते पूर्ण शुद्धी, योग्य ती उत्तरं देणं, म्हणजे पूर्ण विचार भानावर होते आणि नंतर ते आत्मभानात गेले असं आपण म्हणूयात. काय काय आठवलं असेल आत्मभानात, किती केवढं केलेलं होतं. सावरकरांचं व्यक्तिमत्व हे त्यांच्या प्रत्येक एका गुणाच्या बाबतीत 360 डिग्रीजमधलं आहे. म्हणजे सावरकर साहित्यिक असं म्हटलं तरी ते महाकवी आहेत, ते ललित लेखक आहेत, ते नाटककार आहेत, ते तत्त्वज्ञ आहेत, ते विचारवंत आहेत, आपले विचार ठामपणे आपल्या साहित्यामध्ये मांडणारे आहेत आणि शब्दांना तलवारीची धार देणारे आहेत. ते क्रांतिकारक म्हणावे तरीही ते 360 डिग्रीजमधले क्रांतिकारक आहेत. त्यांच्या इतकी गुप्तता दुसऱ्या कुठल्याही क्रांतिकारकांनी ठेवलेली मला आठवत नाही. कारण नंतर स्वातंत्र्यानंतर तेवढे वर्ष ते जिवंत होते, सहज त्यांना सांगता आलं असतं आम्ही काय काय करत होतो, कसं कसं करत होतो. परंतु आजही आता काही ज्यावेळेला डॉक्युमेंट्स मिळायला लागतात त्यावेळेला, नाहीतर राजबिहारी बसू आणि त्यांचा सातत्याने संपर्क होता. कुठेतरी आझाद हिंद फौजेच्या पायाशी, आझाद हिंद फौजेच्या निर्मितीशी सावरकरांचे विचारही होते. हे राजबिहारी बसूंकडनं ज्यावेळेला काही पत्रव्यवहारांचा हे मिळाला त्यावेळेला पुरावा मिळाला. अन्यथा सावरकर दादरमधल्याच जवळ असलेल्या गुरुद्वारामध्ये राजबिहारी बसूंचे निरोप एकमेकांना सांगितले जायचे आणि करायचे, हे त्यांनी कधीही सांगितलेलं नव्हतं. इतकी कमालीची गुप्तता सावरकरांनी राखलेली होती.
त्यामुळे क्रांतिकारक म्हणूनही ते 360मध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला उण्यापुऱ्या काहीतरी ज्या ऐतिहासिक घटना माहिती आहेत त्याचा आपण परामर्श घेतो आणि सावरकर मांडत असतो. मला असं वाटतं सावरकरांचं व्यक्तिमत्व, सावरकरांचे विचार, सावरकरांनी घडवलेला इतिहास हा आज जो आपल्याला ज्ञात आहे ते हिमनगाचं टोक आहे असं मला वाटतं. की ते एक अष्टमांश आपल्याला दिसतं आहे, 7 अष्टमांश अजूनही शोधायचं आहे आणि हा शोध घ्यायला 3000 जणांची फौज आता तयार होती असं मला वाटतं. सावरकरांना फक्त आपण स्पर्धेमधूनच मांडावं असं आता मला वाटत नाही. माझा आज बोलण्याचा उद्देश म्हणण्यापेक्षाही माझी विनंती, माझं हे आवाहन आहे, आज मिळालेलं नाही, गेल्या 5 वर्षात पारितोषिक मिळालेल्या स्पर्धकांच्या बरोबरीने उतरलेल्या स्पर्धकांना सुद्धा, की मुद्दामून रणजितजींनी त्याचा फौज असा उल्लेख केलेला आहे. जी लढते ती आपल्याला लढावं लागणार आहे. कारण जेवढं जेवढं म्हणून सावरकरांच्या विचारांचं इथे प्रकटीकरण व्हायला लागेल तेवढाच समोरून विरोध व्हायला लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि तो अत्यंत अश्लाघ्य भाषेपासून ते निंदनीय स्वरांपर्यंत जाणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उगीच आपण रगडत नाही बसायचं. हे आता युद्ध आहे, हे होणार आहे, हे सुरू झालेलं आहे. आता हे संपेस्तोवर आपल्याला लढावं लागणार आहे. आपली सगळ्या आदराच्या स्थानांना धक्के पोचवणं हा एक व्यापक कट आहे इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये. हा कट आहे की तुम्हाला यांच्याबद्दल वाटतं ना, तुम्हाला यांच्याबद्दल आदर आहे ना, यांनी देशाप्रती अशा पद्धतीने इतक्या चांगल्या पद्धतीच्या भूमिका मांडलेल्या आहेत ना, आम्हाला आता यांनाच बदनाम करायचं आहे. आणि मग एक कुठलं तरी काहीतरी एक काय म्हणतो आपण, एक विशेषण घ्यायचं आणि त्या विशेषणावरती संपूर्ण राजकारण उभं करायचं. फुटकळ मतांच्या राजकारणासाठी बडबड करणारे हे आपले शत्रू नाहीत. हे उद्या मतं इकडे वाढलेत म्हणल्यावर इकडे यायला बसलेले आहेत, हे लक्षात ठेवा. अत्यंत विचारपूर्वक स्वतःची फौज घेऊन पेनिट्रेट केल्यासारखे विचार पेनिट्रेट करणारे हे आपले विरोधक आहेत, हे लक्षात ठेवा. की जे शिक्षणापासून कला प्रकारापर्यंत सगळीकडे पसरलेले आहेत. ते हळूहळू हळूहळू त्यांचं नॅरेशन सेट करतात आणि मग कुठलाही आगा आणि पिछा त्याचा वगळून त्यांना हवे असलेली वक्तव्य, त्यांना हवे असलेले संवाद, त्यांना हवे असलेले परिच्छेद ते तुमच्या पुढे, म्हणजे सामान्यांपुढे, सामान्य जनतेपुढे, आम लोकांपुढे, की ज्यांना कदाचित अभ्यास करण्यासाठी एवढा वेळ नसेल, अभ्यास करणं हा त्यांचा हेतू नसेल, अशा लोकांपुढे करून नॅरेशन सेट करायचं. असा एक व्यापक कट हा सातत्याने, हे काय आत्ता चालू नाही, 2014 पासून नाही चालू आहे, हे 1947 पासून चालू आहे, त्याच्याही आधीपासून चालू आहे, रत्नागिरीत स्थानबद्धतेत असल्यापासून चालू आहे. आधी इंग्रजांनी केला आणि नंतर सत्तेवर आलेल्या इंग्रजांनी केला, की त्यांनी सातत्याने, का तर 52 कशी सोनं पेलवतच असं नाही ना, विचारांचं 52 कशी सोनं पेलवतच असं नाही. सावरकरांचे विचार हे 52 कशी सोन्यासारखे आहेत आणि तुझसाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, या एका तत्वज्ञानावरती संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या माणसाचे विचार आहेत. तो राष्ट्राच्या पलीकडे विचारच करत नव्हता. 1 फेब्रुवारी 1966च्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी मोरीमध्ये स्नानाच्या निमित्ताने गेलेले असताना पडल्यानंतर आता आपण हलवू शकणार नाही आहोत, या देहाचा देशासाठी आणि समाजासाठी आता काहीही उपयोग होणार नाहीये हे जाणवल्यानंतर मृत्यूला निमंत्रण द्यायचं आणि 26 दिवस त्याच्याबरोबर चर्चा करत बसायचं, असं दुसरं उदाहरण या देशात नव्हे, या विश्वात नाही आहे. काय विचार करत असतील सावरकर जेव्हा आत्मभानात गेले होते त्यावेळेला. फर्ग्युसनशी संबंधित आहे आणि या वास्तूत आपण आहोत, कारण त्यांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या वावराने हा सगळा भाग, ती मेन बिल्डिंग, एम्पी थिएटर, वसतिगृह, त्याच्या समोरचा तो रस्ता, लायब्ररीची बिल्डिंग, ही भारून गेलेली आहे, पावन झालेली आहे, पुनीत झालेली आहे. या काळात तर त्यांचे क्रांतीविषयक विचार, मूळ ज्याला आपण म्हणतो फुलोरा, प्रगत झाले, ठाम झाले. टिळकांबरोबर वेगवेगळ्या वेळेला झालेल्या चर्चा असतील. टिळकांनी त्यांना जो विचार दिला होता क्रांतिकारकाचा, की एखाद दुसरी हत्या करून, एखाद दुसरा वध करून या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही आहे.
आणि हे टिळकांचं खूप आधीपासून, म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांच्या सैन्यामध्ये सहभागी होण्यासाठी ज्या वेळेला वासुदेव बळवंत फडके खुन्या मुरलीधराच्या मंदिराच्या मागच्या बाजूला द्रोण हातात घेऊन, दहीभाताचा द्रोण हातात घेऊन ज्या वेळेला त्यांना तरुणांना शपथ द्यायचे, त्यावेळेला टिळकांचा आणि वासुदेवरावांचा वाद झालेला होता की तुम्ही योजना सांगा. टिळक असं म्हणाले होते की तुम्ही योजना सांगा, मी सैन्यात सहभागी व्हायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे, शपथ घ्यायला तयार आहे, पण योजना काय आहे? कारण आपण ज्यांच्याबरोबर लढणार आहोत ते अत्यंत शिस्तबद्ध सैनिक आहेत, ब्रिटिश. सो आपली पण एक शिस्तबद्ध योजना असली पाहिजे. योजनेशिवाय उगीच उठायचं, तलवार घ्यायची, 4-2 जणांना कापायचं आणि नंतर आपण हसत हसत बलिदानावरती, बलिवेदीवरती चढायचं, हे मला मान्य नाही. मुळात टिळक गणितज्ञ, त्यामुळे त्यांना गणित मांडलेलं फार आवडायचं. तर त्यामुळे मग तेव्हा त्यांचा आणि वासुदेवरावांचा खूप वाद झाला. वासुदेवराव भावनेच्या आधारावरती राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्य इच्छा करत होते आणि त्यामुळे म्हणले हे तुमच्यासारखे शिकलेले तरुण असतात ना, ते फक्त विचारच करत बसतात वगैरे वगैरे. टिळकांनी हाच विचार सावरकरांनाही सांगितलेला होता. गायकवाड वाड्यामध्ये, त्यावेळेला केसरी वाड्यामध्ये हे तरुण अगदी जायचे आहे. म्हणजे मूळ उद्देशच त्यांचा DE सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्याचा टिळकांचा मूळ उद्देशच हा होता की राष्ट्रीय विचारांचे तरुण इथनं तयार व्हावेत. आणि कुठेतरी सावरकरांना ज्यावेळेला ते बघत असतील, अनुभवत असतील, सावरकरांचे विचार ऐकत असतील, त्यांच्याबरोबर सावरकर क्लबमधल्या अनेक तरुणांचे विचार ऐकत असतील, त्यावेळेला त्यांना जाणवत असेल की आता कुठेतरी आपला हा उद्देश सफल होतो आहे की याच कासाठी केला होता अट्टाहास. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना असेल, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना असेल, ती याच कारणासाठी केली होती की इथं लढवय्ये तरुण तयार व्हावेत. आणि ज्यावेळेला सावरकरांनी त्यांची जहाल मतं, जहाल विचार टिळकांपुढे प्रकट केले, त्यावेळेला टिळकांनी असं सांगितलं की योजनाबद्ध रीतीने एकत्रित उठाव व्हायला पाहिजे, तरुणांचं संघटन उभं राहिलं पाहिजे. एखाद दुसऱ्यांनी बलिदान देऊन, म्हणजे त्यांना तर नुकतंच 1897 साली झालेले 3 भावंड बलिवेदीवर चढली. तो तर अगदी जिता जागता इतिहास होता पुण्यातला. तर त्याही वेळेला ते सांगत होते की असं ती प्रतिक्रिया होती. रँड वध ही प्रतिक्रिया आहे. आपल्याला जर सरकार उलथून टाकायचं असेल, देश स्वतंत्र करायचा असेल, तर इथल्या शिस्तबद्ध सैन्याला तोंड देईल, लढा देईल, त्यांच्यावर आक्रमण करेल किंवा त्यांनी केलेल्या आक्रमणाचा बचाव करेल, अशा पद्धतीचं शिस्तबद्ध शस्त्रागारासहित तरुणांचं संघटन उभं राहिलं पाहिजे. आणि त्यातूनच अभिनव भारताची कल्पना आली. 1902च्या सुमारास सावरकर फर्गसन महाविद्यालयामध्ये प्रवेशित झाले आणि अभिनव भारताची स्थापना केली. त्याच्या आधी त्यांनी राष्ट्रभक्त समूह, अत्यंत क्रांतिकारी जहाल विचारांच्या तरुणांची एक संघटना बांधायचा प्रयत्न हा नाशिकामध्ये केला होता. त्यानंतर मित्रमेळा स्थापन केलेला होता आणि मग अभिनव भारत हे संघटन उभारायला सुरुवात केली. आणि त्या संघटनाचा पहिला यशस्वी महत्त्वाचा प्रयत्न याच फर्गसन महाविद्यालयामध्ये, ज्याचं प्लॅनिंग झालं असावं आपल्याला माहीत नाही, कारण सावरकरांनी या गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत. सावरकरांनी ज्या डॉक्युमेंटेड जे आहेत ते म्हणजे एक तर शत्रूच्या शिबिरात, म्हणजे अभिनव भारताचं जे लंडनमधलं कार्य आहे ते, आणि माझी जन्मठेप, याच्यात महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन सावरकरांनी केलं. परंतु अभिनव भारताचा हा जो सुरुवातीचा कालखंड होता त्याच्याबाबत फारसं डॉक्युमेंटेशन नाही आहे. परंतु धनंजय कीरांनी सावरकरांचं जे चरित्र लिहिलं किंवा विक्रम संपतनी आत्ता जे सावरकरांचं चरित्र लिहिलं, त्याच्यात बऱ्यापैकी या गोष्टीची माहिती होते. आणि बाकी तर्काच्या आधारावरती योगेश सोमण बोलताय. तर कदाचित या फर्गसन महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या त्या खोलीमध्ये याचं प्लॅनिंग झालेलं असणार. 5 ऑक्टोबरच ना, 5 ऑक्टोबरला पुण्यामध्ये पहिली विदेशी कापडांची होळी सावरकरांनी घडवून आणली, सावरकरांच्या प्रयत्नांनी घडवून आणली. बोपटकरांच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, सावरकर क्लबनी, फर्गसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ती घडवून आणली. त्याच्या आधी असं घडलेलं होतं, पुण्यामध्ये सार्वजनिक सभा म्हणून एक स्थान आहे बुधवार पेठेमध्ये, जे आता रिनोव्हेट केलेलं आहे गेले 5-6 वर्षापूर्वीपासून. नाही तर पूर्वी ते एक सभागृह होतं आणि तिथं विविध विषयावर परिसंवाद आणि चर्चासत्र वगैरे चालायची, भाषणं, व्याख्यानं दिली जायची. तर तिथं असंच एक परिसंवाद आयोजित केलेला होता आणि वंगभंगाची चळवळ तेव्हा जोरात होती आणि टिळकांनी स्वदेशीचा नारा दिलेला होता. आणि त्या दिवशी नचिम केळकर अध्यक्षस्थानी होते आणि सावरकरांनी एक वेगळा विचार त्या भाषणाच्या निमित्ताने मांडला श्रोत्यांसमोर. ते असं म्हणाले की विदेशी वस्तू टाकून द्या,
आणि स्वदेशी वस्तू वापरा, स्वदेशी कपडे वापरा, यासाठी अत्यंत माफक दरामध्ये स्वदेशी कपडे कार्यकर्ते संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत. हे सगळं ठीक आहे, पण त्याहीपेक्षा आपण जर विदेशी वस्तूंची आणि विदेशी कपड्यांची होळी केली तर असल्या 50 सभांनी जो कार्यभाग साधला जाणार नाही तो अशा एका होळीनी साधला जाईल असं मला वाटतं. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ती होळी करावी. श्रोत्यांनाही तो विषय पटला, विचार पटला. नचिम केळकरांनी बहुतेक हे टिळकांना सांगितलं असावं. ही घटना घडली होती ऑक्टोबर एंडला. नचिम केळकरांनी ते टिळकांच्या कानावर, ते सावरकर जे आपल्याकडे येतात ना, ते विनायकांनी बहुतेक असा एक आज विचार मांडला, तो वेगळाच आणि श्रोत्यांना तो पटला. टिळकांनी त्यांच्या पद्धतीने फक्त तेव्हा केलं असेल आणि एखादं सुपारीचं खांड दातामध्ये दाबून टाकलं असेल, पण विचार डोक्यात राहिला असेल. आणि साधारण 1-2 ऑक्टोबरच्या सुमारास सावरकर भेटायला गेले टिळकांना, काही चर्चा केली विविध विषयांवरती. सहज उपलब्ध व्हायचे ना तेव्हाचे राजकीय नेते, कारण टिळकांच्या मते ते त्यांच्या माळेत एक एक मोती ओवत होते. ज्या वेळेला ते अशा तरुणांना, म्हणजे टिळकांच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की घरातलं कुठलाही वादविवाद असला तरी 2 भावंड समोर यायची आणि त्यांच्या कज्जाबद्दल बोलायचे आणि टिळक योग्य तो न्याय द्यायचे. असं दिवसभर चाललेलं असायचं. म्हणजे केसरीचा अग्रलेख जेव्हा लेखनिक लिहित असायचा तेवढ्यात कोणीतरी यायचं, घरच्या सत्यनारायणाच्या बद्दलचं काही निमंत्रण द्यायचं, ते स्वीकारलं जायचं, पुन्हा अग्रलेख चालू. अशा पद्धतीने ओसरीवर ज्यावेळेला टिळक बसलेले असायचे त्यावेळेला चालू असायचं काम. त्यांचं म्हणणं असं की बोलून, लिहून, जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे मी हे राष्ट्रकार्य करतो आणि असाच एखादा मोती पटकन मिळू शकतो जो मला माळेमध्ये ओवता येऊ शकतो. तसं सावरकर तर मोती होतेच. त्यामुळे सावरकर त्यांच्या मनात जेव्हा जेव्हा काही विचार येतील ते चर्चा करायला जायचे. तशी चर्चा झाली आणि सावरकर पुन्हा फर्गसनकडे वसतिगृहाकडे परतत असताना त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि सावरकर, होळीच करायची असेल तर किमान गाडाभर विदेशी कपडे गोळा व्हायला पाहिजेत, अन्यथा सगळा पोरखेळ होईल, एवढंच फक्त सूचित केलं. बाकी काही बोलले नाही. सावरकरांनी मनोमन ते आव्हान स्वीकारलं. इकडं आले. वसतिगृहात आल्यानंतर सावरकर क्लबमधल्या सगळ्यांना एकत्र केलं. या सावरकर क्लबनीच इथल्या वसतिगृहामध्ये देवदेवतांच्या आरत्यांच्या ऐवजी शिवाजी महाराजांची आरती म्हणण्याची प्रथा सुरू केलेली होती. जयदेव जयदेव जय शिवराया ही आरती सावरकरांनी एक टाकी एका रात्री, आता इथनं गेल्यानंतर तुम्ही ज्या वसतिगृहामधल्या खोलीमध्ये दर्शन घेणार आहात त्या खोलीमध्ये बसून लिहिलेली आहे, लक्षात ठेवा. सावरकरांना माफीवीर वगैरे तत्सम असलं काही हेटाळणी करणारे आणि कुठल्या तरी तद्दन फालतू राजकीय स्वार्थासाठी काहीच्या बाही बोलणारे, शिवजयंतीला चौकामध्ये मोठं तैलचित्र लावून हार घालून मोठ्या बॉक्स माईक्सवरती आणि स्पीकर्सवरती जे गाणं लावतात ते सावरकरांनी रचलं हे त्यांना माहीत नाही आहे. सावरकरांची आरती असेल किंवा हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा हे गीत असेल, ही सावरकरांनी मराठी साहित्याला, मराठी सारस्वताला दिलेली महत्त्वाची देणगी आहे असं मला वाटतं. सावरकरांच्या साहित्यातून जी जी गीतं प्रसवली, जे जे म्हणून त्यांच्या हातून लिहिलं गेलं ते सगळं मराठी सारस्वताला हजारो योजनं पुढं नेईल अशा पद्धतीचं शब्द सामर्थ्य आणि विचार होते. तर त्यांनी वसतिगृहात सगळ्यांना गोळा केलं आणि सांगितलं आपण असं असं टिळकांचं आव्हान स्वीकारलेलं आहे, टिळकांनी आव्हान दिलेलं आहे आणि आपल्याला गाडाभर विदेशी कपडे गोळा करायचे आहेत. विदेशी कपडे 3 पीस सूट, छत्री, बूट, वस्तू. आता कल्पना करा, तेव्हा पुणं हे सदाशिव, नारायण, शनिवार, नवी पेठ थोडंसं असेल, डेक्कन जिमखाना याच्यातच सीमित होतं. अशा पुणेकरांकडनं, जे आजही अवघड आहे, विदेशी कपड्यांचा कोट जो प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं, पाऊस असो नसो ती विदेशी छत्री घेऊन जाणारा पुणेकर, डोक्यावर पगडीन खाली सूट, असा त्यावेळेचा हे होता. अशांकडनं विदेशी कपडे गोळा करायचे, प्रत्येकाला विचार सांगायचा का हे गोळा करतोय म्हणून, आणि ते गोळा करून ते जाळायचे. प्रदर्शनासाठी कदाचित देईल सुद्धा एखादी वहिनी, परंतु यजमानांचा तो विदेशी कोट जाळायचा आहे हे कळल्यानंतर तर तिने म्हणजे आतून बाहेरून कुलप घातली असती घरात, अथवा त्यांनी सुद्धा. पण महाराष्ट्र विद्यालयाच्या, भोपटकरांच्या महाराष्ट्र विद्यालयाचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी असतील आणि हे महाविद्यालयीन तरुण असतील, त्यांनी घराघरात जाऊन, आणि सावरकरांचं म्हणणंच हे होतं की नुसतं काहीतरी करून गुपचूप आणि चोऱ्या वाऱ्या करून सहज आणता आलास, विकत घेऊनही काही जणांकडनं, धनिकांकडनं घेता आलास.
पण प्रत्येकाला हा उद्देश सांगायचा आहे की मी हे का करतोय, का हा कोट जाळायचा आहे, कशासाठी, याच्यातले सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व संदर्भ सांगून प्रत्येकाकडनं हॅट असेल, कोट असेल, पतलून असेल, बूट असेल, छत्री असेल, या वस्तू गोळा करायच्या. आणि 4 दिवसात एक चमत्कार या मुलांनी केला, म्हणजे गाडाभर विदेशी कपडे आणि वस्तू गोळा केल्या. आणि 5 ऑक्टोबर 1905 या दिवशी विजयादशमी होती. आणि विजयादशमीच्या दिवशीच होलिकोत्सव साजरा करायचं सावरकरांनी ठरवलं आणि या मुलांनी ठरवलं. मंडईमध्ये जिथं आता टिळकांचा पुतळा आहे आणि जिथनं दरवर्षी महापौर आणि खासदारांच्या वादानी गणपतीची मिरवणूक सुरू होते, तिथं तो गाडा गोळा केलेला होता. त्याच्यावरती विदेशी कपडे टाकलेले होते, गुलाल टाकलेला होता, कारण बलिवेदीवर हे कपडे चढणार आहेत म्हणून. महाराष्ट्र विद्यालयातले ते विद्यार्थी लेझिम खेळत होते, घोषणा दिल्या जात होत्या. आणि शिवरामपंत परांजपे आणि भोपटकर त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि मिरवणूक निघाली. कशी आली ती मिरवणूक? तर आत्ता जे चितळेचं दुकान आहे, म्हणजे शनिपारच्या इथनं चितळेच्या दुकानाच्या इथनं वळली आणि कुमटेकर रस्त्यावर लागली. आणि कुमटेकर रस्त्यावर ठिकठिकाणी माणसं थांबवत होती, कारण ती मिरवणूक आणि हे सगळं पहिल्यांदाच पुणेकरांना बघायला मिळत होतं. प्रत्येकजण बोलत होता, आधी प्रत्येकाच्या घरी गेलेलेच असतील विद्यार्थी, पण तरी हे नव्याने काय चाललेलं आहे, तर अहो असं असं आहे ना, आता ते लकडी पुलाच्या पलीकडे कुठंतरी त्याचं दहन करणार आहेत. काय सांगता? हो. कोण आहे हा मुलगा? सावरकर. कोण सावरकर? नाशिकहून आला इथं महाविद्यालयात शिकायला, अभिनव भारत म्हणून त्यांची संघटना आहे, वगैरे वगैरे काहीही चर्चा होत असतील. पण कौतुकाने माणसं, त्यावेळेला सेल्फी वगैरे गोष्टी नव्हत्या, पण तेव्हा कौतुक होतं. कौतुकाने माणसं आपापल्या घरातले विदेशी कपडे किंवा वस्तू त्या गाड्यावर आणून टाकत होते. आणि गंमत अशी की या सगळ्या मिरवणुकीचं लाईव्ह टेलिकास्ट असेल किंवा लाईव्ह कॉमेंट्री असेल, टिळकांपर्यंत पोहोचत होती. टिळकांचं गुप्तहेर खातं त्यावेळेला पुण्यामध्ये सॉलिड होतं बरं का. म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये काय काय झालं, कुठल्या प्रस्तावाला विरोध केला, कोणी केला, इथपासूनच्या बातम्या टिळकांपर्यंत पोहोचत होत्या. हे टिळकांच्या चरित्रामध्ये, दुर्दम्य नावाच्या कादंबरीमध्ये हे लिहिलं गेलंय, नाट्यपूर्ण रीतीने लिहिलं गेलेलं आहे. तर इतका हा महत्त्वाचा इव्हेंट चालू असताना तो टिळकांना समजणारच नाही असं नाही. टिळकांपर्यंत चौकातल्या बातम्या जात होत्या की किमान 1,500 ते 2,000 समूह त्यावेळेला त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता. आणि टिळकांना असं वाटलं की नाही, आता या मुलांचं कौतुक केलं पाहिजे, कारण एक कुठला तरी महत्त्वाचा इतिहास आज पुण्यामध्ये घडतो आहे. आणि चित्रशाळेच्या चौकामध्ये कुमटेकर रोडवरून पुढे आल्यानंतर चित्रशाळेच्या चौकामध्ये साक्षात या सगळ्यांचं आदराचं स्थान, देवासारखं ज्यांना मानायचे, देवासारखे ज्यांचे विचार होते, कृष्णासारखे विशेषतः, असे बाळ गंगाधर टिळक या तरुणांच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. ते या पोरांनी पाहिलं आणि अक्षरशः घोषणांचा आवाज टिपेला गेला. मग टिळक महाराज की जय असेल, भारत माता की जय असेल, आपल्याबरोबर आपला नेता येतो, ह्याच्यासारखा दुसरा नेता म्हणजे जो आपल्याला पटतो, ज्याच्या विचारांवर आपण चालतो, आदर्शवत नेता असं आपण म्हणतो. सावरकरांचाही ऊर अभिमानाने फुलून आला असेल. लकडी पुलापर्यंत ती मिरवणूक आली. लकडी पुलाच्या इथं आज जिथे, म्हणजे जसं तुम्ही या खोलीमध्ये जाऊन सावरकरांचं दर्शन घेणार आहात, आदरांजली वाहणार आहात, तसंच सावरकर स्मारक जे आहे बिमलाबाई गरवारेच्या समोर किंवा कर्वे रोड जिथं सुरू होतं तिथं डाव्या बाजूला, जिथं ही विदेशी कापडांची होळी झाली आणि एक मोठं म्युरल तिथं केलेलं आहे, तिथे सुद्धा जाऊन दर्शन घ्या. तिथे ते आले, मिरवणूक थांबली आणि टिळकांच्या शुभ हस्ते त्या परदेशी विदेशी कपड्यांच्या ढिगाला चूड देण्यात आला. तिथं टिळकांनी त्यांचे विचार मांडले, जे आजही लागू आहेत, की देशातल्या वस्तू देशातच बनवा, आत्मनिर्भर भारत, हे तेव्हाही टिळकांनी सांगितलेलं होतं. आत्ताही मोदीजी सांगतायत आणि अनेक जण सांगतायत. याची गरज काय आहे, याची आवश्यकता काय आहे, इथला शेतकरी का जगला पाहिजे, शेतकरी जगवण्यासाठी स्वदेशीची किती गरज आहे, या सगळ्या गोष्टींचा परामर्श करण्यात आला. सावरकरांनी त्यांचे विचार मांडले आणि शिवरामपंत उभे राहिले. शिवरामपंत हे भयंकर नाट्यपूर्ण होते. एक तर ते सबंध मिरवणूकभर विदेशी कोट घालून हिंडत होते, म्हणजे चालत होते त्यांच्याबरोबर. शिवरामपंत काय असं म्हणणारे पुणेकर 10 वेळा ते बोट दाखवत असतील ना, आता हे काय, यांनी बरे विदेशी कपडे घातले, हे बरं चालतं यांना, आमचे मात्र घेतले दहन करण्यासाठी.
हे नक्की झालं असणार, पुणे हे. आणि शिवराम पंतांनी नाट्यपूर्ण रीतीने आपल्या अंगातला तो विदेशी कोट काढला, ज्वालेसमोर धरला, तो पेटला आणि पेटत्या कोटाच्या साक्षीने शपथ घेतली की यापुढे आयुष्यभर स्वदेशी कपडे परिधान करीन, विदेशी कपडे नाही. आणि तो अशा टाळ्या वाजल्या असणार. जर कथनाला अशा टाळ्या वाजतायत तर प्रत्यक्ष ते नाट्य घडत असताना कसं झालं असेल. हे सगळं झालं आणि सावरकर हे नाव पहिल्यांदा वर्तमानपत्रातून एतद्देशीय आणि विदेशी, इंग्रजी, टाइम्स ऑफ इंडिया यांच्यामध्ये गाजलं. त्यांनी गर्भित इशारा दिला सरकारला की या मुलाकडे लक्ष द्या बरं, याच्या उपद्व्यापांकडे लक्ष द्या, हे काहीतरी वेगळं रसायन आहे. आणि त्याच वेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये एक संत महान कार्य मानवतेचं करत होता. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की हे खूप हिंसक काम आहे. पण त्यानंतर 1922 साली मात्र गवालियर टँकला त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तेव्हा ती हिंसक नव्हती. कारण 20 वर्षात खूप काय काय बदल झाले ना, मग ती अहिंसक झाली. तर अशा विविध प्रतिक्रिया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत असताना फर्गसनचे प्राचार्य परांजपे यांनी सावरकरांना 10 रुपयाचा दंड ठोठावला की नसते राजकीय उपद्व्याप करतो आणि हालचालींमध्ये सहभागी होतो, राजकारणामध्ये सहभागी होतो. आणि वसतिगृह रिकामं करण्याचा आदेश दिला. आदेश कसला? एक दिवस शिपाई गेले आणि सगळं सामान, म्हणजे ते जेव्हा व्याख्यानाला लेक्चरला बसलेले होते त्यावेळेला सगळं सामान आणि हे सगळं त्यांचं बाहेर काढलं आणि खोलीला कुलूप घातलं. जी खोली तुम्ही आता बघणार आहात त्या खोलीला कुलूप घातलं आणि त्याच्याच समोरच्या अंगणामध्ये त्यांचं सामान टाकून दिलं होतं. टिळकांनी या सगळ्या प्रकरणावरती अग्रलेख लिहिला. म्हणजे मी का सांगतो हे की सावरकरांचं महत्त्व महाविद्यालयीन कालापासूनच कशा पद्धतीने वाढत आणि फुलत गेलं होतं की केसरीमध्ये अग्रलेख छापून येणं हे फार महत्त्वाचं होतं त्यावेळेला. आजकालची माध्यमं आपण अगदी काय म्हणतो क्षुल्लक यांनी घेतो, आता त्यांची लायकी पण तशीच आहे. परंतु केसरीमध्ये हे आमचे गुरुच नव्हत असं टिळक लिहितात. आणि संपूर्ण शिक्षण पद्धती, कशासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झालेली आहे, आपला नक्की उद्देश काय, आपलं कार्य काय, याविषयी विवरण करतात. सावरकरांनी केलेल्या परदेशी कपड्याच्या होळीला अनुलक्षून करतात. हे फार महत्त्वाचं आहे. आणि सावरकरांना मात्र त्यावेळेला वेध लागलेले होते परदेशात जाण्याचे. या निमित्ताने इथे एमपी थिएटरमध्ये आणि फर्गसनच्या परिसरात आल्यानंतर सावरकरांच्या कुठल्या एका त्या स्वातंत्र्य सूर्याच्या किरणाला स्पर्श करावा आणि त्याच्याबाबतचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावेत हा विचार येत असताना, तिथून इथपर्यंत येत असताना विदेशी कपड्यांच्या होळीबद्दल तुम्हाला सांगावं अशी मनामध्ये कल्पना आली. म्हणून मी सांगितलं. आता मी पुन्हा माझ्या पहिल्या चरणाकडे येतो की आपण जी 3000ची फौज आपण म्हणतो आहोत, आत्ता तर कुठं आपलं 75 वर्ष झालेलं आहे. 15 ऑगस्टला ते संपणार आहे. आपल्याकडे आपण भयंकर उत्सवप्रिय माणसं असतो, तरीही यावर्षी या सरकारने असं केलं की 15 ऑगस्ट नंतर पुढच्या 15 ऑगस्टपर्यंतही आपण 75 वर्ष पूर्ण झाली म्हणूनही ते वर्ष साजरं करणार आहोत. त्याच्यानंतर प्रजासत्ताकाचं 75वं वर्ष येणार आहे, लक्षात ठेवा. तर या काळात आपण काय केलं पाहिजे, माझी एक छोटीशी, माझ्याकडनं म्हणजे मी काय करतो तेच तुम्ही करावं असं मला वाटतं. किमान वर्षाला 10 व्याख्यानं स्पर्धा सोडून द्यावी आणि 7 मिनिटाच्या आपल्या काय म्हणतो आपण आपल्या स्टॅमिनाला आपण 45 मिनिटापर्यंत वाढवावं आणि परीक्षकांच्याही पलीकडे जाऊन श्रोत्यांना भावेल, आपल्या वयाला पेलेल, पचेल आणि योग्य दिसेल अशा पद्धतीने आपलं वक्तृत्व डेव्हलप करावं. आणि वर्षाला किमान 5 आणि कमाल 25, 75 किती अशा पद्धतीने आणि टीन एज समोर सादर करा. जे 40शीचे आहेत त्यांनी त्यांची मतं ठरवूनच टाकलेली, इकडं किंवा तिकडं, समोर किंवा माफीवीर किंवा स्वातंत्र्यवीर. आपल्याला आता टीन एज, पौगंडा अवस्थेतील मुलं ज्यांचे विचार अजूनही पक्के व्हायचे, की जे कदाचित म्हणजे आपल्या पुढचं काम पुढच्या 25 वर्षाचं आहे,
मीही असणार आहे तुम्हीही असणार आहात. 100वे वर्ष ज्यावेळेला आपल्या स्वातंत्र्याचं साजरं होईल त्यावेळेला आपलं व्याख्यान ऐकणारे या 3000 प्रत्येकी जर 3-3 हजार झाले तर मला वाटत नाही की सावरकर कुणाला समजलाच नाही, सावरकर कुणाला कळलेच नाहीत, सावरकर उमगायला अवघड आहेत असं श्रोत्यांपैकी हे होईल. असं टास्क आपण धरूयात असं मला वाटतं की ते मल्टिपल प्रपोर्शनमध्ये वाढलं पाहिजे. व्हॉट्सअप आणि जिथे जिथे म्हणून मला आता तेच म्हणायचं की त्यांनी काय नॅरेटिव्ह सेट केलाय तो खोडत बसायचंच नाही. आपला आपण एक नॅरेटिव्ह सेट करायचा. सावरकरांचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. हा सगळ्यात मुळातला नाही की अशासारखं हिंदुत्व मांडलेला दुसरा माणूसच नाही आहे. ज्यावेळेला आम्हाला म्हणतात हे जरा उजव्या विचारसरणी, सो म्हण ना उजव्या विचारसरणीचे ते हिंदुत्ववादी आहेत. नाही, मी राष्ट्रवादी आहे. पक्षाशी संबंध नाही, शब्दाशी संबंध आहे, भावनेशी संबंध आहे. मी हिंदुत्ववादी आहे म्हणजेच मी भारतीयत्ववादी आहे, म्हणजेच मी राष्ट्रवादी आहे. हिंदुत्ववाद हाच या राष्ट्राचा कणा आहे हे लक्षात ठेवा. कारण त्यांनी हेच म्हणून ठेवलेलं आहे, आसिंधू सिंधू, सिंधू नदीपासून सिंधू समुद्रापर्यंत या भूमीला आपली पितृभूमी मानणारे, याच्यावर तशीच श्रद्धा ठेवणारे, याची पूजा करणारे जे जे कुणी या प्रांतात वावरतात ते सगळे हिंदू आहेत, म्हणजेच भारतीय आहेत, म्हणजेच राष्ट्रवादी आहेत. या अशा पद्धतीने एक नॅरेटिव्ह नाही, अशी अनेक नॅरेटिव्ह जर आपण सेट करत गेलो, त्यांच्या पुढे मोठी रेघ मारत गेलो तर ती पुसायची गरजच नाही पडणार आहे, तिकडे कोणाचं लक्षच जाणार नाही. त्यामुळं अजिबात नाही. म्हणजे एक माझ्या आधीच्या पिढीमध्ये एक सूर होता, सावरकर तसे दुर्दैवीच बिचारे, सावरकरांना कोणी इथलं जाणूनच घेतलं. अरे मग माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ते कसे असतील हे जाणून देण्याची. सो आता आपण नव्याने अत्यंत सकारात्मक याने आपण उठून उभं राहिलं पाहिजे. काया वाचा मनाने सावरकर मांडले पाहिजेत. आपापले उद्योग शिक्षण बिक्षण करून. मी अजिबात असं म्हणणार नाही चला आता आपण सगळे प्रचारक म्हणून बाहेर पडू. काया वाचा मनाने सावरकर बोलले पाहिजेत, सावरकर वाचले पाहिजेत, सावरकरांवर लिहिलं पाहिजे. ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण असू त्याच्यात नव्याने माणसांना ऍड केलं गेलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जर थोड्या काही कुरबुरी असतील, नाही ना त्यांनी माफी मागितली, मी माफी मागतो आहे, त्यांनी माफी मुळात मागितलीच नाही, त्यांनी विनंती अर्ज केलेले होते, हे पहिलं लोकांना सांगायला सुरुवात केली पाहिजे. हे माहीतच नाही आहे आणि तो त्यांचा न्यायिक अधिकार होता. सावरकर हे राजकीय नेते होते हे लक्षात ठेवा, ते संत नव्हते. आणि त्यांनी अजिबात आयुष्यभर मला संत म्हणा अशा टाईपचं कुठलंही नॅरेटिव्ह सेट नव्हतं केलं. ते राजकीय नेते होते. जिथे राजकारण करायचं तिथं त्यांनी राजकारण केलेलं आहे. आत्ताच्या राजकारणासारख्या कोलांट्या उड्या त्यांनी कधीही मारल्या नाहीत, पण राजकारणासाठी त्यांचं राजकारण यशस्वी व्हावं म्हणून काही जणांबरोबर ते राहिले, काही जणांबरोबर वितुष्ट केलं, काही जणांच्या विरोधात लढले, काही जणांबरोबर त्यांनी अलायन्स केलं. हे सगळं ज्यावेळेला ते राजकारणी म्हणून करत होते त्यावेळेला केलं आणि हे करणं गरजेचं असतं. कारण त्यांना देशकारण करायचं होतं, सत्ताकारण करायचं होतं. सत्ता त्यांच्या विचारांसाठी त्यांना स्थापित करायची होती, जी काही अंशी 2014 नंतर आपल्याला दिसती आहे. तर अशा पद्धतीने आपण जे जे कोणी इथे पारितोषिक नाही, जे जे स्पर्धक म्हणून येतील त्यांनी या स्पर्धेचा हा विचार घ्यावा असं मला वाटतं. आज 5 वर्ष झाली, आता पुढची आणखीन 5 वर्ष 25 वर्ष ही स्पर्धा चालणार आहे. ती उत्तरोत्तर मोठीच होत जाणार आहे आणि आणखीन माणसं रिकरिंग डिपॉझिट सारखं होणार आहे. वेगवेगळ्या विषयावरती गोष्टी तयार करा, त्यांच्या चरित्रामधल्या कथा तयार करा, कथासारखं करा. एक बाबासाहेब पुरंदरे जर संपूर्ण आयुष्यामध्ये पिढ्यातल्या पिढ्याच्या पिढ्या शिवचरित्रांनी घडवू शकतात तर आज तर आपण कुठेतरी विशीच्या आतल्या आहोत. आपण काय करू शकतो, एक गोष्ट घ्यायची, त्याच्यावरती बोलायचं, आपल्या आजूबाजूच्यांशी बोलायचं. अशा पद्धतीने 25 पुढच्या वर्षभरासाठी तर आपण हे टास्क ठरवूच यात. 25 ठिकाणी आपल्या कथाकथनाचे, आपल्या व्याख्यानांचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. आणि हे जर घडलं तर मला वाटत नाही की आपल्याला वेगळं काही करावं लागेल किंवा आपली पिढीनंतर तरी पुढची पिढी असं नाही सावरकर कळलेच नाहीत कुणाला वगैरे असली रडगाणी आपण कधी गाणार नाही. कारण त्यांनी कधीच नाही गायली ना, त्यांनी कधीच नाही गायली. 25 वर्षाची शिक्षा झाली तर काय करायचं 25 वर्षात? आपण एक महाकाव्य करू, एक छंद आपण याच्यामध्ये तयार करू. वैनायकी नावाचा जो छंद त्यांनी तयार केलेला होता, वृत्त त्यांनी तयार केलेलं होतं, हा विचार जो कैदेच्या आधीच करून ठेवतो अशा माणसाला आपण फॉलो करतो आहोत. तो आपला आदर्शवत पुरुष आहे. तर त्यामुळे लोकांना उत्तर देत बसायचं नाही, आपणच बोलत राहायचं.
जो बोलतो तो वाचतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण ठामपणे बोलत राहायचं, सावरकर मांडत राहायचं, अत्यंत आत्मविश्वासाने मांडत राहायचं. फक्त मांडत राहायचं हे महत्त्वाचं आहे, तिथे थकायचं नाही. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, अथक सावरकर मांडण्याच्या तुमच्या प्रयत्नासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि विराम घेतो. धन्यवाद.